अगदी थोड्याच वेळात लष्कराच्या तिन्ही दलांची संयुक्त पत्रकार परिषद आहे। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। एकीकडे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलेलं आहे आणि त्यानंतर आपण बघतोय तिन्ही दलांकडून लष्कराच्या तिन्ही दलांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। त्यामुळे आता अगदी थोड्याच वेळात ही जी लष्कराच्या तिन्ही दलांची संयुक्त पत्रकार परिषद असेल त्याकडे आपलं लक्ष आहे। सध्या आपण ही दृश्य पाहतोय। अगदी थोड्याच वेळात त्या ठिकाणी सगळे संबंधित दलांचे अधिकारी इथे दाखल होतील आणि त्यांची ही पत्रकार परिषद सुरू होईल। याचे सगळे क्षणाक्षणाचे अपडेट्स आपण पुढारी न्यूजवर निश्चित बघणार आहोत। पण आताच्या क्षणाला ही एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, तिन्ही दलांची संयुक्त पत्रकार परिषद आता होणार आहे। याबाबत तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, ही जी संयुक्त पत्रकार परिषद आहे साधारण आणखी किती वेळ लागू शकतो सुरू व्हायला? कुठले मुद्दे याच्यामध्ये निश्चित महत्त्वाचे असतील ऑपरेशन सिंदूरचा विचार केला तर? जी कारवाई केली गेली त्याची इत्थंभूत माहिती सेनेकडनं दिली जाईल, कारण सेनेने ही कारवाई केलेली आहे। ही रुटीन प्रॅक्टिस असते। कोणत्याही देशामध्ये राज्यकर्ते नाही तर सेना ही वेगळं डिपार्टमेंट असतं आणि सरकार कोणतीही असो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा हक्क असतो तो सेनेचा आणि तिन्ही सेना दलाच्या वतीनं ही प्रेस कॉन्फरन्स होणार आहे की ज्यामुळं जनतेचाही विश्वास बसेल आणि राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होणार नाही। त्यामुळं ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची असेल आणि सेना आपली जी माहिती देईल ती अत्यंत महत्त्वाची असेल। दुसरा मुद्दा हा असणार आहे, भारताने दहशतवाद्यांच्या स्थानकावरती हल्ले केलेले आहेत। याला जर पाकिस्तानने उत्तर देण्याचं ठरवलं तर याचं रूपांतर युद्धात होऊ शकतं, हे भारताला देखील माहिती आहे आणि पाकिस्तानला देखील माहिती आहे। त्यामुळं आता जे हल्ले केलेले आहेत हे जगाच्या दुश्मनांशी केलेले आहेत। आता जर आपण एस जयशंकर यांची पोस्ट जर पाहिली तर जगाने एकत्र येण्याच्या संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे, कारण हे दहशतवादी पाकिस्तानमध्ये जन्माला आलेत किंवा पाकिस्तानी त्यांना पोचलं जरी असलं तरी हे फक्त भारताचे दुश्मन नाही आहेत, हे जगाचे दुश्मन आहेत। आणि जगाच्या दुश्मनांना हरवण्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र यावं असं एस जयशंकर यांनी म्हटलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जाओ और तुम्हारे प्रधानमंत्री को जाके बताओ। आता आपल्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जगाला सांगितलेलं आहे की कोणाला सांगायचं ते सांगा, तुमचे मुस्काटबाजी दाबी केल्याशिवाय राहणार नाही। आणि एका याचा हल्ल्याचा बदला घेतलेला नाहीये। 26/11चा हल्ला, पहलगामचा हल्ला, उरीचा हल्ला, त्यानंतर जर आता पाहिलं तर पुलवामाचा हल्ला, या सगळ्यांचे हल्ल्याचे जिथून जिथून काटकारस्थान रचले गेले ते सगळे कटकारस्थानाची ठिकाणं जे आहेत, दहशतवाद्यांचे अड्डे जे आहेत ते भारताने एका रात्रीमध्ये नेस्तनाबूत केलेले आहेत। आणि भारताचा हा जगाला संदेश आहे, दहशतवादाच्या विरोधामध्ये सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। पाकिस्तान विरोधात हल्ला नाहीये किंवा पाकिस्तानच्या लष्कराच्या विरोधात भारताने मोहीम आखलेली नाहीये। पाकिस्तानने कुठल्या पाकिस्तानच्या नागरिकांवरती हल्ले केलेले नाहीये। हे सगळे हल्ले दहशतवादाच्या विरोधात आहेत आणि दहशतवादाच्या विरोधाच्या याच्यामध्ये पाकिस्तान जर भारतावरती पुन्हा अटॅक करत असेल तर याचं रूपांतर युद्धामध्ये होऊ शकतं, याची जाणीव पाकिस्तानला देखील आहे। त्यामुळे पाकिस्तानची देखील आज मीटिंग होत आहे, त्याच्यावरती ते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज भारताचे तिन्ही दलाचे पत्रकार परिषद आहेत, त्यानंतर भारताची म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची मीटिंग आहे आणि याला जर उत्तर दिलं तर भारत याचं उत्तर चोख प्रत्युत्तर देईल आणि जसं सर्व भारतीयांच्या मनात आहे त्यानंतर त्यांच्या हातातून पीओके गेल्याशिवाय राहणार नाही। सध्या दहशतवाद्यांवरती हल्ले केले आहेत त्याचं उत्तर हे जे आहे, जर पाकिस्तानच्या जनतेने द्यायचं ठरवलं, पाकिस्तानच्या आर्मीने देण्याचं ठरवलं तर त्याचं उत्तर भारताची आर्मी देखील देईल, भारताचे तिन्ही दल देतील आणि त्याचं रूपांतर युद्धात होणार आहे। त्यामुळं आता याचं सगळ्यात महत्त्वाचा चेंडू जो आहे पाकिस्तानच्या कोर्टात आहे। पाकिस्तानने काय निर्णय घ्यायचा तो घ्यायचा, कारण भारताला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानने पोचलेल्या दहशतवाद्यांनी सांगितलं होतं जाओ तुम्हारे प्रधानमंत्री को बताओ। आता भारताच्या पंतप्रधानांनी दाखवून दिलेलं आहे, काय सांगायचं ते सांगितलेलं आहे। आमच्या लोकांच्या, आमच्या माता बहिणींच्या डोक्यावरचं कपाळावरचं कुंकू पुसण्याचं पाप या दहशतवाद्यांनी केलं होतं, आम्ही सोडणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही शिकवण आहे, कधीही महिला असो किंवा गोरगरीब जनता असो किंवा धार्मिकच्या बाबतीमध्ये कधीही युद्धाच्या प्रसंगी अशा पद्धतीने बॉर्डर जी आहे ती ओलांडायची नसते। पाकिस्तानने या सगळ्या सीमा ज्या आहेत त्या ओलांडल्या होत्या
आत्तापर्यंत पाकिस्तानशी सातत्यानं समजूतदारपणाची भूमिका घेण्यात आली होती. शेजारील राष्ट्र आहे, शेजारचं घर जर शांततेत असेल तर देश पण स्वतंत्र शांत राहील अशी भूमिका आतापर्यंत घेतली होती. मात्र लातो के भूत पातों से नहीं मानते हे लक्षात आलेले आहे. पहिला जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला त्याच्यानंतर आता सर्जिकल स्ट्राईक नाही तर प्रत्येक ठिकाणी बॉम्ब दिलेत आणि आता पुरावे मागण्याची निश्चित. आणि गरज हा जो नाहीये. सर्जिकल स्ट्राईक भारतीय जवानांकडूनच केला गेलेला आहे. त्यांच्याच तिन्ही दलांकडून आता जी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे त्याकडे आपल्याला विशेष लक्ष असेल. पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी.